हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयावरचे MCQs बघणार आहोत. त्यातून आपल्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, ज्या या पेट एक्झामसाठी आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहेत. हे आपलं 10वं लेक्चर आहे. याआधी आपले 9 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवरती. लेक्चर सुरू करायला जे स्टुडंट्स या PhD एंट्रन्सला अपियर होत आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे किंवा चांगली गोष्ट अशी आहे की आमच्याकडे या पेटसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलॅबस नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, फुल सिलॅबस 20 टेस्ट. सराव किती आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे. त्यासाठी या या सिलॅबसवरती 20 टेस्ट आम्ही तुम्हाला देत आहोत. शिवाय कंप्लीट गायडन्स मिळणार आहे तुम्हाला PhD ॲडमिशनवरती. ह्या कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. फटाफट या कोर्सला जॉईन करा, कारण पेट एक्झाम 25 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यानंतर एक्झाम कधीही येऊ शकते आणि आपला अभ्यास कंप्लीट असायला पाहिजे. यासाठी तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ रिसर्च, एक्सप्लोरेटरी, डिस्क्रिप्टिव्ह, ॲनालिटिकल, एक्सप्लोरेटरी, एक्सपेरिमेंटल, इव्हॅल्युएशन अँड इम्पॅक्ट असेसमेंट, इंटरडिसिप्लिनरी, मल्टीडिसिप्लिनरी, ट्रान्सडिसिप्लिनरी, बेसिक रिसर्च, अप्लाइड रिसर्च हे जे रिसर्चचे टाईप्स आहेत त्याच्यावरती आपण क्वेश्चन्स बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावर बघणार आहोत आणि उद्याच्याही लेक्चरमध्ये आपण हेच टॉपिकवरती क्वेश्चन्स MCQs बघणार आहोत. बघूयाचा पहिला प्रश्न. पार्टिसिपंट्स आर ऑब्झर्व इन कंट्रोल्ड सेटिंग. सहभागी नियंत्रित सेटिंगमध्ये निरीक्षित केला जातो. म्हणजे पार्टिसिपंट्स जे आहेत, आपण रिसर्चमध्ये जे पार्टिसिपंट्स घेणार आहोत त्यांच्यावरती निरीक्षण ठेवायचं आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. पण कसं? एका कंट्रोल सेटिंगमध्ये, एका नियंत्रित स्थितीमध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर ही मेथड कुठल्या रिसर्चमध्ये वापरली जाते किंवा ही जी मेथड आहे ती कुठल्या रिसर्चचं वैशिष्ट्य आहे किंवा रिसर्च मेथड आहे? ऑप्शन्स आहेत. नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन, निसर्गविषयक निरीक्षणाची पद्धत आहे. लॅबोरेटरी ऑब्झर्वेशन मेथड, प्रयोगशाळा निरीक्षणाची पद्धत आहे. सर्वे मेथड म्हणजे सर्वेक्षण पद्धती आणि एक्सपेरिमेंटल मेथड म्हणजे प्रायोगिक पद्धत. तर याच्यामध्ये नॉर्मली आपण ऑब्झर्वेशन करतोय कंट्रोल सेटिंगमध्ये, आणि कंट्रोल सेटिंग इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सपेरिमेंटल मेथड. एक्सपेरिमेंटल मेथडमध्येच कंट्रोल सेटिंगमध्ये ऑब्झर्वेशन आपण करत असतो. मग याचं करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे? डी, एक्सपेरिमेंटल मेथड, प्रायोगिक पद्धत. म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये कंट्रोल सेटिंगमध्ये पार्टिसिपंट्स हे ऑब्झर्व केले जातात. म्हणजे करेक्ट ऑप्शन आपला डी आहे. कंट्रोल्ड ऑब्झर्वेशन इज अ रिसर्च मेथड वेअर रिसर्चर्स वॉच पार्टिसिपंट्स in a content environment such as a laboratory. The participants involved in a control study are aware they are being observed but are randomly assigned to different independent variables group by the researchers. म्हणजे काय सांगितलेलं आपल्याला? कंट्रोल ऑब्झर्वेशनमध्ये काय करतात रिसर्च मेथडमध्ये? कंट्रोल ऑब्झर्वेशन कसं वापरतात? पार्टिसिपंट्सला एका एन्व्हायरमेंटमध्ये ठेवतात. मग एन्व्हायरमेंट म्हणजे कुठलं असेल? ते लॅबोरेटरी असेल किंवा एका स्पेसिफिक लिक्विडमध्ये जे ऑब्झर्वेशन करणार आहोत त्याच्यामध्ये आपण काहीतरी कंट्रोल ग्रुप असेल तो, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? कंट्रोल ऑब्झर्वेशन म्हणू शकतो. म्हणजे एका स्पेसिफिक ॲसिडमध्ये जर आपण काही टाकलं तर त्याची काय रिॲक्शन होईल किंवा त्याचं काय रिसर्च होईल हे आपल्याला जेव्हा बघायचं असतं तेव्हा ते कंट्रोल ग्रुप म्हणजे आपला जो सॅम्पल्स आहेत ते आपण त्या लिक्विडमध्ये टाकणार. म्हणजे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ऑब्झर्वेशन करणार. म्हणजे ते कंटेंट जो आहे तो स्पेसिफिक कंट्रोल ऑब्झर्वेशन होईल. सच ॲज लॅबोरेटरी एक एन्व्हायरमेंट असेल ज्याच्यामध्ये आपण कंट्रोल ऑब्झर्वेशन करतो. द पार्टिसिपंट्स इन्व्हॉल्व इन अ कंट्रोल स्टडी आर अवेअर दे आर बिंग ऑब्झर्व. तर त्यांना माहिती असतं की आपण कुठल्या कंट्रोलमध्ये आपण निरीक्षण करणार आहोत. बट आर रँडमली असाइन टू डिफरंट इंडिपेंडंट व्हेरिएबल ग्रुप्स. पण ते कसे असाइन केलेले असतात? रँडमली, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये इंडिपेंडन्स व्हेरिएबल म्हणजे स्वतंत्र चल जे आहेत ते वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये असाइन केलेले असतात रिसर्च करताना. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. पीपल रिस्पॉन्ड टू द सिरीज ऑफ क्वेश्चन अबाउट अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. लोक एखाद्या विशिष्ट विषयावरील प्रश्नांच्या मालिकांना प्रतिसाद देतात. इट्स अबाउट द पर्टिक्युलर सब्जेक्ट अँड रिस्पॉन्स ऑफ द पीपल. टू थिंग्स आर देअर. म्हणजे पीपल रिस्पॉन्ड आणि पर्टिक्युलर सब्जेक्ट असे दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. मग ह्या दोन गोष्टी कुठल्या रिसर्चमध्ये आपल्याला दिसतात? तर ऑप्शन्स आहेत. नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन मेथड म्हणजेच निसर्गविषयक निरीक्षणाची पद्धत, लॅबोरेटरी ऑब्झर्वेशन मेथड म्हणजे प्रयोगशाळा निरीक्षणाची पद्धत, सर्वे मेथड सर्वेक्षण पद्धती आणि एक्सपेरिमेंटल मेथड म्हणजे प्रायोगिक पद्धत. तर आपल्या ऑप्शन्सपैकी करेक्ट आन्सर आहे
सी सर्वे मेथड, सर्वेक्षण पद्धती. कारण सर्वेमध्येच आपण एका विषयावरती रिसर्च करणार असतो, म्हणून त्या विषयाशी अनुसरून आपण क्वेश्चन्स देत असतो आणि त्या क्वेश्चनचे आन्सर मिळवतो, म्हणजेच पीपलकडून आपण त्याच्यावरती रिस्पॉन्स मिळवतो. ही रिसर्चची मेथड आहे, म्हणून आपल्या या क्वेश्चनचा आन्सर सी आलेला आहे, सर्वे मेथड, सर्वेक्षण पद्धती. सर्वे रिसर्च इज डिफाइंड ॲज द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम अ सॅम्पल ऑफ इंडिव्हिज्युअल थ्रू देअर रिस्पॉन्सेस टू द क्वेश्चन. सर्वे रिसर्चमध्ये काय केलेलं असतं किंवा सर्वे रिसर्चला काय म्हणतो आपण? द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचं संकलन, पण कशामधून? सॅम्पल्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स टू देअर रिस्पॉन्स ऑफ टू क्वेश्चन्स. नमुन्यांकडून जे वैयक्तिक नमुने जे आपण निवडलेले आहेत किंवा जो ग्रुप आपण निवडलेला आहे आपल्या सॅम्पल्स म्हणून, त्यांच्याकडून आपले क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्याचा रिस्पॉन्स किंवा त्याला दिलेला रिस्पॉन्स म्हणजे आपण कलेक्शन इन्फॉर्मेशन ऑफ सर्वे रिसर्च असं म्हणू शकतो. दिस टाईप ऑफ रिसर्च अलाउज फॉर द व्हरायटी ऑफ मेथड्स टू रिक्रूट पार्टिसिपंट्स. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण व्हरायटी पाहिजे असते की मेथड्सची व्हरायटी पाहिजे असते पार्टिसिपंट्ससाठी, म्हणजे जे आपण सहभागी करून घेतलेले आहेत सॅम्पल्स म्हणून त्यांच्यामध्ये व्हरायटी पाहिजे असते. म्हणजे आपल्या रिसर्चमध्ये आपल्याला नेमकं काय हवं आहे किंवा नेमकी इन्फॉर्मेशन कशी पाहिजे ती त्यांच्याकडून रिस्पॉन्समधून मिळेल. कलेक्ट डेटा अँड युटिलाइज व्हेरियस मेथड ऑफ इन्स्ट्रुमेंट. डेटा गोळा केल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरून आपल्याला ती इन्फॉर्मेशन यूज करायची असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3rd नंबरचा. क्वालिटेटिव्ह रिसर्च इज ऑल अबाउट डेटा अँड नंबर्स. गुणात्मक संशोधन हे सर्व डेटा आणि संख्यांबद्दल आहे. तर प्रश्न जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला काहीतरी गडबड असेल क्वेश्चनमध्ये असं वाटतं, पण आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यावरून प्रश्न आपल्याला कळायला पाहिजे. ऑप्शन्स आहेत ट्रू आणि फॉल्स, म्हणजे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते खरं आहे की खोटं आहे आपल्याला इथे सांगायचं आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्च इज ऑल अबाउट डेटा अँड नंबर्स इज करेक्ट आन्सर आहे फॉल्स. का? तर क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपण लोकांचा अभ्यास करतो, पण त्यांच्या बिलीफ्सचा, त्यांच्या फिलिंग्सचा, त्यांच्या ओपिनियनचा, या सर्वचा अभ्यास आपण क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये करतो. आणि क्वांटिटिव्हमध्ये डेटा अँड नंबर्सचा अभ्यास करतो. यामध्ये सुद्धा डेटा आणि नंबर्सचा वापर येतो, पण किती % लोकांना असं फील होतं आहे किंवा असं वाटतं आहे याला आपण क्वालिटेटिव्ह रिसर्चचा विषय म्हणू शकतो. पण किती % लोक याच्यावर जगत आहेत किंवा पर्सेंट काढणं किंवा ती नंबर त्याच्यामध्ये घेणं, तो डेटा आपण घेणं म्हणजे क्वालिटेटिव्हचा विषय नाही आहे, क्वालिटेटिव्ह रिसर्चचा तो विषय नाही आहे. म्हणून तर आपलं करेक्ट आन्सर जे आलं ते आलेलं आहे फॉल्स. जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते चुकीचं आहे, हे स्टेटमेंट खरं नाही. Qualitative research is the process of collecting, analyzing and interpreting non-numerical data. स्पेसिफिक लाईनमध्ये, स्पेसिफिक स्टेटमेंटमध्ये आपल्याला सांगितलं आहे की क्वालिटेटिव्ह रिसर्च हा प्रोसेस आहे कशाची? माहिती गोळा करणं, त्याचं विश्लेषण करणं किंवा नॉन न्यूमेरिकल डेटाचं इंटरप्रिटेशन करणं. म्हणजेच क्वालिटेटिव्ह हा न्यूमेरिकलचा फील्ड नाही किंवा त्याचा विषय नाही. सच ॲज लँग्वेज, qualitative research can be used to understand how individuals subjectively perceives and give meaning to their social reality. म्हणजे सामाजिक रियालिटी आहे त्याच्याशी तो व्यक्ती कसा निगडीत आहे किंवा तो वैयक्तिक त्याचं जे काय वागणं आहे किंवा फिलिंग्स आहेत, बोलणं आहे, तो जो विषय आहे तो आहे क्वालिटेटिव्ह रिसर्चचा. म्हणजे सामाजिक प्राणी आहे, मनुष्य हा सामाजिक प्राणी आपल्याला माहिती आहे, त्याच्याशी निगडीत जे काही रिसर्च निर्माण होतील ते क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये येतील, पण नॉन न्यूमेरिकल डेटा असलेला आहे. तर खाली आपल्याला काही दोन क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्हमध्ये फरक करता येतील किंवा त्यांचे मीनिंग आपल्याला सांगता येतील. कन्सेप्च्युअलमध्ये दोन्हीमध्ये काय फरक आहे? क्वालिटेटिव्हमध्ये काय म्हणतात? कन्सर्न विथ अंडरस्टँडिंग ह्युमन बिहेवियर फ्रॉम द इन्फॉर्मंट्स पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे जो आपण माहिती घेणार आहे त्याच्या दृष्टिकोनातून किंवा कन्सर्नमधून काय ह्युमन बिहेवियर आहे किंवा माणसाची वागणूक कशी आहे त्याची समजून घेणं हे क्वालिटेटिव्हचा विषय आहे. कन्सर्न विथ डिस्कवरिंग फॅक्ट्स अबाउट सोशल फिनॉमिना, म्हणजे समाजाशी निगडीत काहीतरी गोष्टींची सत्य काय आहे हे काढणं क्वांटिटेटिव्हचा विषय आहे. नंतर अज्युम अ डायनामिक अँड निगोशिएटेड रियालिटी, अज्युम अ फिक्स्ड अँड मेजरेबल रियालिटी. क्वांटिटेटिव्हमध्ये ठरलेली आणि मोजता येण्यासारखी रियालिटी असते आणि क्वालिटेटिव्हमध्ये तशी नसते. मेथोडॉलॉजिकलमध्ये काय फरक येईल? तर डाटा आर कलेक्टेड थ्रू पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन अँड इंटरव्ह्यूज. क्वालिटेटिव्हमधल्या रिसर्चमध्ये आपण डेटा जो आहे तो निरीक्षणातून किंवा इंटरव्ह्यूमधून कलेक्ट करतो. डेटा आर ॲनालिसिस बाय दे थीम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन ऑफ द इन्फॉर्मर्स. जे इन्फॉर्मेशन देणारे आहेत त्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्याच्यावरून आपण विश्लेषण करतो.
डेटा आर रिपोर्टेड इन लँग्वेज ऑफ द फॉर्मॅट, म्हणजे एका स्पेसिफिक लँग्वेजमध्ये, भाषेमध्ये हा लिहिला जातो. इन्फॉर्मेशन रिपोर्ट करत असतो आपण, जी आपल्याला मिळालेली माहिती आहे ते इन्फॉर्मेशनमध्ये आपण कन्वर्ट करताना एका लँग्वेजमध्ये ठराविक हे करत असतो. तर ते क्वालिटेटिव्हची वैशिष्ट्य आहेत, मेथडॉलॉजी आहे. ते क्वांटिटेटिव्हमध्ये काय यूज करू शकतो? डेटा आर कलेक्टेड थ्रू मेजरिंग थिंग्स. ह्याच्यामध्ये डेटा जो आहे तो मोजण्यासारख्या गोष्टींमधून जमा केला जातो. डेटा आर ॲनालिसिस थ्रू न्यूमरिकल कंपॅरिझन्स अँड स्टॅटिस्टिकल इन्फ्लुएन्स. डेटा आर ॲनालिसिस थ्रू न्यूमरिकल कंपॅरिझन अँड स्टॅटिस्टिकल इन्फरन्स, म्हणजे जे काय माहिती आपल्याला नंबर्स मिळाले त्याच्यावरून आपण विश्लेषण करतो. आणि स्टॅटिस्टिकल इन्फरन्स वापरतो, म्हणजे तिथे मोजमाप करण्याशिवाय साठी किंवा सूत्र वापरून आपल्याला जे आन्सर यायला पाहिजे ते आपण त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्हमध्ये करत असतो. डेटा आर रिपोर्टेड थ्रू स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, म्हणजेच ते आपण जे बघितलेलं आहे स्टॅटिस्टिकल लँग्वेजमध्ये, ॲनालिसिसमध्ये, विश्लेषणामध्येच त्याचं रिपोर्ट केलं जातं. जसं इकडे इन्फॉर्मेशन एका स्पेसिफिक लँग्वेजमध्ये केले जातं, तसं इकडे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसमध्येच त्याचं रिपोर्ट केलं जातं. असेच काही फरक दोन्हीमध्ये आपण सांगू शकतो, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्हमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा. An example of qualitative research is when a group of teenagers are asked about how they feel about a film. किशोरांच्या समूहाला जेव्हा त्यांना एखाद्या चित्रपटाबद्दल काय वाटते याबद्दल विचारले जाते, तेव्हा तो गुणात्मक संशोधनाचे उदाहरण असतो. हे त्यांनी स्टेटमेंट दिले. लास्ट क्वेश्चनसारखे हे एक स्टेटमेंट आहे आणि ते स्टेटमेंट कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर इथे ऑप्शन्स आहेत ट्रू अँड फॉल्स. मग क्वालिटेटिव्ह रिसर्चचा विषय आहे, मग कुठे नंबरचा विषय येतो का? टीनएजर्स म्हणजे नंबर आहेत का? नाही. मग आस्क्ड अबाउट हाऊ दे फील अबाउट द फिल्म, म्हणजेच त्यांना एक डिस्क्रिप्शन विचारलेलं आहे की त्या एखाद्या चित्रपटाबद्दल त्यांना काय वाटतं किंवा त्यांचं ओपिनियन मागितलेलं आहे, म्हणजे हा आपला क्वालिटेटिव्ह रिसर्चचा विषय आहे. मग ॲन एक्झाम्पल ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च, आणि जो आपलं उदाहरण दिलेलं आहे ते क्वालिटेटिव्ह रिसर्चचंच आहे. मग आपलं हे आन्सर किंवा हे स्टेटमेंट कसं असणार आहे? ट्रू. मग आपलं करेक्ट आन्सर देखील इथे काय येणार आहे? ऑप्शन ए, ट्रू. हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते खरे आहे. Qualitative research design varies depending upon the method used. Participant observation, in-depth interviews, face-to-face or the telephone, and the focus groups are all examples of methodologies which may be considered during the qualitative research design. क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईनचं एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यातून मिळतं, जे आहे की मेथडवरती डिपेंड असतं की कुठली रिसर्च आहे, क्वालिटेटिव्ह रिसर्चचा विषय आहे की क्वालिटेटिव्ह रिसर्चचा डिझाईनचा विषय आहे की नाही. मग पार्टिसिपंटचं ऑब्झर्वेशन म्हणजे जे आपण सॅम्पल्स निवडलेले आहेत किंवा जे आपण रिसर्चमध्ये पार्टिसिपंट्स म्हणून घेणार आहोत त्यांचं निरीक्षण किंवा इंटरव्ह्यू घेणं, फेस टू फेस असो किंवा टेलिफोनिक, हे इंटरव्ह्यू घेणं म्हणजे आपलं क्वालिटेटिव्ह रिसर्चचंच एक वैशिष्ट्य आहे. डेटा कलेक्शनची मेथड जेव्हा आपण ही वापरतो तेव्हा ते त्याचं वैशिष्ट्य असतं. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स असतात की फोकस ग्रुप जे असतात ते एक्झाम्पल आहेत, मेथडॉलॉजीचं कुठलं यूज करणार आहे ते, आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईनचं. तर क्वालिटेटिव्ह रिसर्च आपल्याला समजला आहे, होपफुली हा समजला असेल क्वालिटेटिव्ह रिसर्च. नेक्स्ट टाइम जेव्हा त्याचा एखादा एक्झाम्पल येईल तेव्हा आपल्याला तो रिसर्च डिफरन्शिएट करता आला पाहिजे की तो क्वालिटेटिव्ह आहे की क्वांटिटेटिव्ह. 5th नंबरचा क्वेश्चन आहे. मिस्टर एस हॅज 120 स्टुडंट्स टोटल. मिस्टर एस वॉन्ट्स टू नो हाऊ स्टुडंट्स फील्स अबाउट देअर इंटरेस्ट इन द क्लास सो फार. विच रिसर्च मेथड वुड यू मोस्ट इफेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेट द क्वेश्चन. श्री एस हे एकूण 120 विद्यार्थी आहेत. आतापर्यंतच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांमधील रस याबद्दल विद्यार्थ्यांना कसे वाटते याबद्दल श्री एस कोणती संशोधन पद्धत सर्वात प्रभावीपणे या प्रश्नाची तपासणी करेल. तर इथे एक आपल्याला सिच्युएशन दिलेली आहे की 120 विद्यार्थी एका वर्गामध्ये आहेत आणि त्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना जो आपण विषय शिकवतो आहेत त्याच्यामध्ये किती स्टुडंट्सला रस आहे किंवा ते विषय किती आवडीने शिकत आहेत याबद्दल फीडबॅक पाहिजे मिस्टर एसला, श्री एस यांना. तर तो कोणता रिसर्च असेल? तर ऑफकोर्स याच्यामध्ये काही क्वेश्चन्स विचारतील, श्री एस काहीतरी क्वेश्चन विचारतील आणि त्यावरती स्टुडंट्स आपल्याला रिस्पॉन्स करणार आहेत, फीडबॅक देणार आहेत. मग हा कुठला रिसर्च असणार आहे आपला? ऑप्शन्स आहेत नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशन, नैसर्गिक निरीक्षण, सर्वेक्षण, एक्सपेरिमेंटल, प्रायोगिक अभ्यास, केस स्टडी. केस स्टडी तर नसणार आहे, एक विद्यार्थी नाही आहे किंवा एक उदाहरण आपण घेतलेलं नाही आहे. नॅचरलिस्टिक ऑब्झर्वेशनही नसणार आहे. एक्सपेरिमेंट म्हणजे इथे एक्सपेरिमेंट नाही करत आपण, एक फीडबॅक घेतोय, म्हणजेच क्वेश्चन विचारतोय त्याच्यावरती रिस्पॉन्स आपण रेकॉर्ड करतोय. मग हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे बी, सर्वेक्षण मेथड इथे आपण यूज करणार आहोत. श्री एस हे सर्वे मेथड इथे यूज करणार आहेत.
The three most common type of sample survey are mail survey, telephonic survey and personal interview survey. तर सर्वे आपण कुठल्या कुठल्या मेथडने घेऊ शकतो? मेल पाठवून घेऊ शकतो, टेलिफोनिक सर्वे म्हणजे फोनवरती सर्वे कंडक्ट करू शकतो, किंवा पर्सनल इंटरव्ह्यूने देखील सर्वे आपण घेऊ शकतो. हे मोस्ट कॉमन टाइप्स आहेत सॅम्पल सर्वे टाइपचे, सर्वे रिसर्चचे. फॉर एक्झाम्पल, द डिफरन्स बिटवीन पॉप्युलेशन मीन्स अ सॅम्पल मीन इज सॅम्पलिंग एरर. Sampling error occurs because a portion and not entire population is surveyed. म्हणजे काय वेळेस काय होतं, आपण पॉप्युलेशन डिफरन्शिएट करू शकत नाही, त्याच्यातला सिम्पल नेमका आपण निवडू शकत नाही, मग तिथे सॅम्पलिंग एरर येतो. आणि जेव्हा सॅम्पलिंग एरर येतो म्हणजे पोर्शनमध्ये तिथे गडबड होते की कुठला पोर्शन आपल्याला घ्यायचा होता, आणि तिथे मग सगळी पॉप्युलेशन तिथे कवर करू शकत नाही, मग तिथे सर्वे देखील व्यवस्थित होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण सॅम्पलिंग एरर ह्या टाईपसुद्धा आपण एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. व्हॉट आर एक्झाम्पल्स ऑफ क्वांटिटेटिव्ह डेटा? परिमाणात्मक डेटाची उदाहरणे कोणती आहेत? जसं क्वालिटेटिव्ह रिसर्च बघितला होता, क्वालिटेटिव्ह डेटा बघितला होता, आता बघतोय क्वांटिटेटिव्ह डेटा. परिमाणात्मक डेटाची उदाहरणं कोणती आहेत? नक्कीच याच्यामध्ये अपोजिट असणार आहे क्वालिटेटिव्ह रिसर्चचा, म्हणजे याच्यामध्ये नंबर्स असणार आहेत. तर ऑप्शन्सपैकी आपल्याला ज्याच्यामध्ये नंबर्स दिसणार आहेत तो आपलं एक्झाम्पल असणार आहे क्वांटिटेटिव्ह डेटाचं. ऑप्शन्स आहेत स्मेल, टच, टेस्ट, हिअरिंग अँड साईट. गंध, स्पर्श, चव, श्रवण आणि दृष्टी. याच्यामध्ये क्वांटिटेटिव्हचा काय विषय येतोय का, नंबरचा विषय येतोय का? नाही, मग आपलं हे ऑप्शन करेक्ट इथे नसणार आहे. टेस्टेड अँड मेजर्ड, चाचणी केली आहे आणि मोजली आहे. चाचणी करणं याच्यामध्ये काही क्वेश्चन्स क्वांटिटेटिव्हचा किंवा मोजमापाचं काही उदाहरण येतं आहे का? नाही. मेजर्डमध्ये नंबर्स येत नाही आहे, मग हा सुद्धा ऑप्शन आपला चुकीचा आहे. नेक्स्ट आहे सर्वे डेटा ट्रेकर्स फ्रॉम सच ॲज सेल्स, प्रॉफिट, लॉस रिपोर्ट्स. चाचणी केली जाते किंवा मोजली जाते सर्वेक्षण डेटा ट्रॅकर्स फॉर्ममधून, ज्याच्यामध्ये विक्री आहे, नफा आहे, तोटा, अहवाल आहे विक्री, नफा, तोटा तिन्हीचा. अहवालामध्ये आकडेवारी येणार, विक्रीमध्ये येणार, नफ्यामध्ये येणार, तोटामध्ये येणार, आणि हा सगळा डेटा ट्रॅक करतोय. म्हणजे हे एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, आणि ह्या उदाहरणामध्ये आपला क्वांटिटेटिव्ह डेटा आपल्याला मिळणार आहे, कारण विक्री, नफा आणि तोटा हा नंबर्समध्येच आपण दाखवणार, हा आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दाखवता नाही येणार. मग याचं करेक्ट आन्सर आपलं सी आहे. आणि लास्ट जे ऑप्शन आहे ते चेंज अँड कंट्रोल, बदललेले, नियंत्रित. याच्यात तर काहीच ऑप्शन आपला अर्थ लागत नाही क्वांटिटेटिव्ह डेटाशी. मग इथं आपलं करेक्ट आन्सर सी आलेलं आहे, विक्री, नफा, तोटा, अहवाल. क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज अ प्रोसेस ऑफ कलेक्टिंग अँड ॲनालिझिंग न्यूमेरिकल डाटा. क्वालिटेटिव्हच्या अपोजिट क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये ही एक प्रोसेस आहे डेटा गोळा करण्याची, विश्लेषण करण्याचे, न्यूमेरिकल डेटा म्हणजे सांख्यिकीय माहितीची. इट कॅन बी यूज टू फाइंड पॅटर्न्स अँड ॲव्हरेजेस. याच्यामध्ये आपण पॅटर्न्स आणि ॲव्हरेजेस दोन्ही सर्च करत असतो. मेक प्रिडिक्शन्स, पुढचे जे काही प्रिडिक्शन आहेत ते देखील आपण याच्यावरून नंबर्सवरून करू शकतो. जसं की लोकसंख्येचं सर्वेक्षण करतो, जनगणना ज्याला आपण म्हणतो ते करतो, त्याच्यावरून लोकसंख्या कशी आहे, त्याच्यानंतर किती लोकांना रोजगार मिळालेला आहे, हे आपण प्रिडिक्शन्स करू शकतो. टेस्ट कॅज्युअल रिलेशनशिप अँड जनरलाइज रिझल्ट टू वायडर पॉप्युलेशन. काही गोष्टींमध्ये टेस्ट करून आपण पॉप्युलेशनला जनरलाइज रिझल्ट देऊ शकतो क्वांटिटेटिव्ह रिसर्चने, किंवा त्याच्यावरती जो न्यूमेरिकल डेटा आपल्याकडे मिळालेला आहे, प्राप्त झालेला आहे, त्याच्यावरून. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7th नंबरचा. व्हॉट आर द 2 मेन व्हेरिएबल्स इन एक्सपेरिमेंट? प्रयोगातील 2 मुख्य व्हेरिएबल्स काय आहेत? आपल्याला माहिती आहे एक्सपेरिमेंट करतो त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल्स बघितलेले आहेत. कंट्रोल ऑब्झर्वेशन असतं, कंट्रोल व्हेरिएबल्स असतात एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. ते व्हेरिएबल्स कोणते असतात ते आपल्याला सांगायचं आहे, कंपल्सरी असतात. ऑप्शन्स आहेत इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह अँड ऑब्झर्वेशन्स, प्रिडिक्टिव्ह आणि प्राइसिंग. स्वतंत्र, अवलंबित, परिमाणात्मक आणि गुणात्मक, वर्णनात्मक आणि निरीक्षणे, लूट आणि किंमत. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ते आहे डिपेंडेंट अँड इंडिपेंडेंट, म्हणजे स्वतंत्र आणि अवलंबित चल. चलांचे 2 मुख्य प्रकार आहेत, व्हेरिएबल्स 2 मुख्य आहेत जे आहेत इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट, स्वतंत्र आणि अवलंबित. बाकीचे जे 2 आहेत क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह हे आपले प्रकार आहेत रिसर्चचे. डिस्क्रिप्टिव्ह ऑब्झर्वेशन हे निरीक्षणाचे किंवा आपला डेटा सांगण्याचे, इन्फॉर्मेशन सांगण्याच्या पद्धती आहेत. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे जे आहे ते ए आहे. एक्सपेरिमेंटल रिसर्च आणि व्हेरिएबल्सचा संबंध आला तर तिथे 2 व्हेरिएबल्स येतात, डिपेंडेंट अँड इंडिपेंडेंट. हे 2 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर इथे डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल दोन्ही सांगितलेलं आहे.
इंडिपेंडेंट व्हेरिएबल हा इन्फ्लुएन्स करतो डिपेंडेंट व्हेरिएबलला. का इंडिपेंडेंट व्हेरिएबलला कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही, कारण तो स्वतंत्र आहे. पण डिपेंडेंट व्हेरिएबल आहे की दुसऱ्या व्हेरिएबल तो अवलंबून आहे, तेव्हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल डिपेंडेंट व्हेरिएबलला इन्फ्लुएन्स करू शकतो. त्याच्यानंतर इंडिपेंडेंट व्हेरिएबल्सचे काय वैशिष्ट्य सांगू शकतो आपण, मॅल्युप्युलेट्स करू शकतात, कॉजेस सांगू शकतात, इन्फ्लुएन्स करू शकतात. आणि डिपेंडेंट व्हेरिएबल चेंजेस होतात, रिझल्ट्स बघतात आणि रिसिव्ह इफेक्टसुद्धा मिळतो आपल्याला डिपेंडेंट व्हेरिएबलमध्ये. का तर इंडिपेंडेंट व्हेरिएबल त्याला इन्फ्लुएन्स करू शकतात डिपेंडेंट व्हेरिएबल्सला. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट पर्पज ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. पुढीलपैकी कोणता ऐतिहासिक संशोधनाचा हेतू नाही. हिस्टॉरिकल रिसर्च म्हणजे काय, जे पास्टमधल्या आपल्या घटना घडलेल्या आहेत त्यातून आपल्याला काही नवीन माहिती मिळवायची असेल तर तेव्हा आपण हिस्टॉरिकल रिसर्च करत असतो. तर यापैकी कुठला हेतू नाही आहे ते आपल्याला सांगायचं. ऑप्शन्स आहेत, प्रश्न आपण पुन्हा एकदा नीट वाचायचा आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पर्पज ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. हेतू नाही असं विचारलेलं आहे. कधी कधी आपण हेतू कुठला आहे हे सांगायला जातो, पण आपल्याला इथे नाही असं विचारलेलं आहे. मग ऑप्शन्स आहेत, टू रिकन्स्ट्रक्ट द पास्ट, भूतकाळाची पुनर्रचना करणे. टू अंडरस्टँड सिग्निफिकन्स ऑफ इव्हेंट्स, घटनांचे महत्त्व समजून घेणे. टू फाइंड आन्सर टू द क्वेश्चन अबाउट द फ्युचर, भविष्याविषयी प्रश्नांची उत्तरे शोधणे. डी आहे टू स्टडी कॉज अँड इफेक्ट ऑफ रिलेशनशिप, अभ्यास, कारण आणि परिणाम संबंध अभ्यास इथे करण्यासाठी. तर हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये आपण पास्टचा भूतकाळाची रचना पुनर्रचना करण्यासाठी किंवा त्यातून आपण काहीतरी शिकून पुढे ती गोष्ट होऊ नये यासाठी रिकन्स्ट्रक्ट करतो पास्ट, म्हणजे आपलं हे पण हेतू आहे. टू अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑफ इव्हेंट्स, घटनांचं महत्त्व समजून घेणे पण गरजेचं आहे, कारण त्यातूनच आपण पुढे काहीतरी करू शकतो किंवा नवीन माहिती आपण त्याच्यातूनच मिळवू शकतो, म्हणून आपलं हे पण ऑप्शन हेतू बरोबर आहे. तिसरा, त्याच्यापेक्षा डी जे ऑप्शन आहे ते पण आपल्याला बरोबर आहे, की कारण आणि परिणाम, जी घटना घडली त्याचं कारण काय आहे, त्याचे परिणाम काय झाले होते याचा अभ्यास करणं देखील आपल्याला गरजेचं असतं, म्हणून डी ऑप्शन देखील बरोबर आहे. मग इथं ऑप्शन जे सी आहे ते चुकीचं आहे. भविष्याविषयी प्रश्नांची उत्तर आपल्याला इतिहासामध्ये कशी मिळतील. मग इथं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे सी. म्हणून हे जो हेतू आहे तो ऐतिहासिक संशोधनाचा नाही इथे असं आपण म्हणू शकतो. मग करेक्ट ऑप्शन आपलं सी आलेलं आहे. Historical research is a qualitative technique. Historical research studies the meaning of past events in an attempt to interpret the fact and explain the cause of events and their effect in the present event. म्हणजे हिस्टॉरिकल रिसर्च काय आहे, हे क्वालिटेटिव्हचा विषय आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्च जसं आपण म्हटलं ते क्वालिटेटिव्ह टेक्निक तिथं वापरली जाते हिस्टॉरिकल रिसर्च करताना. आणि ते कशासाठी वापरलं जातं, की पास्ट गोष्टी ज्या घडून गेलेल्या आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी, त्यामधून काहीतरी सत्य घटना आपण एक्सप्लेन करण्यासाठी, किंवा जे इव्हेंट्स घडलेले आहेत त्याची कारणं काय होती आणि त्याचे इफेक्ट प्रेझेंटमध्ये काय पडत आहेत, किंवा अशा गोष्टी पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला टाळता येतील का, यासाठी आपण हिस्टॉरिकल रिसर्च करत असतो. द पर्पज ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च इज टू गेन क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ द इम्पॅक्ट ऑफ द पास्ट ऑन द प्रेझेंट अँड फ्युचर इव्हेंट्स रिलेटेड टू द लाईफ प्रोसेस. इट इन्व्हॉल्व्स डिटेल ॲनालिसिस ऑफ व्हॉट हॅज बीन रिटन ऑर डन इज यूज टू डिस्क्राईब, एक्सप्लेन, इंटरप्रेट दिस इव्हेंट्स. म्हणजे हे इव्हेंट्स कसे यूज करणार आहोत आपण, त्यातून काहीतरी अंडरस्टँडिंग, समज आपण घेणार आहोत आणि त्याचा वापर पुढच्या भविष्यामध्ये किंवा प्रेझेंटमध्ये कसा करता येईल हे करू शकतो. जसं की आपल्याला माहिती आहे हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये एखादी घटना घडली होती, सुनामी किंवा पूर जे आले होते, ही हिस्टॉरिकल घटना झाली किंवा हिस्टॉरिकल इव्हेंट झाला किंवा पास्टमध्ये घडलेला इव्हेंट झाला, त्याच्यावरून आपण काहीतरी समज घेऊन फ्युचरमध्ये आपण त्याच्यावरती काहीतरी प्लॅनिंग करणार आहोत, की अशा प्रकारच्या नुकसान किंवा अशा प्रकारच्या पुराने लोकांचं काही नुकसान होऊ नये यासाठी काहीतरी आपण उपाययोजना तिथे ऑलरेडी करून ठेवतो. म्हणजे या प्रकारे आपण ऐतिहासिक संशोधनाचा उपयोग करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 नंबरचा. विच रिसर्च इज कॅरीड आउट इन द सिरीज ऑफ सायकल्स वन इम्प्रूव्हिंग अपॉन द प्रिव्हियस. मागील चक्रात सुधारणा होणाऱ्या चक्राच्या मालिकेत संशोधन केले जातं. म्हणजे एक चक्र आहे ज्याच्यामध्ये आपण एक रिसर्च केला आणि त्यातून काहीतरी घेऊन आपण पुढे जेव्हा चालतो तेव्हा त्याच्यामध्येच काहीतरी बदल करून सुधारणा करतो. ही जी मालिका आहे, म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती कोणत्या रिसर्चमध्ये दिसून येते. ऑप्शन्स आहेत थेरोटिकल रिसर्च, सैद्धांतिक संशोधन, ॲक्शन रिसर्च, कृती संशोधन, हिस्टॉरिकल रिसर्च, ऐतिहासिक संशोधन, नन ऑफ द अबोव, वरीलपैकी काहीही नाही. तर ही जी ॲक्शन आहे ती वैशिष्ट्य आहे आपल्या ॲक्शन रिसर्चचं, कृती संशोधनाचं. कृतीमध्येच आपण आपली जी मागची चूक आहे ती सुधारून आपण पुढे करतो आणि तो एक रिसर्च निर्माण होतो किंवा माहिती निर्माण होते. जसे की आपण सांगू शकतो शाळेमध्ये जे स्टुडंट्स असतात त्यांच्याकडून एखादी वही किंवा विषयामध्ये चूक होते, मॅथ्समध्ये एखाद्या चूक होते असं आपण पकडूया, उदाहरण पकडूया की एखादी गणित आहे आणि त्याच्यामध्ये चूक झाली.
तर जेव्हा सर आपल्याला फळ्यावरती सॉल्व करून दाखवतात तेव्हा आपल्या रिसर्चमध्ये सुधारणा होऊन स्टेप्समध्ये चेंजेस करून आपण ते मॅथ्स परत एकदा सॉल्व करतो. म्हणजे हा इथे ॲक्शन रिसर्च झाला की आपण लगेच काहीतरी रिसर्च लागला, माहिती मिळाली आणि आपण तो इम्प्लिमेंट केला लगेच आणि आपली कृती सुधारली. हे जी चक्राची मालिका आहे, प्रोसेस आहे, ती ॲक्शन रिसर्चमध्ये आपल्याला दिसते. म्हणून आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी, ॲक्शन रिसर्च, कृती संशोधन. Action research as a knowledge creation arising the context of practice requiring the researchers to work with the practitioner to the effect change to this generation of knowledge. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, आपण प्रॅक्टिस करत करतच जे प्रॅक्टिस जो करणार आहे त्याच्यामध्येच प्रॅक्टिस करत करतच तो नवीन नॉलेज निर्माण करत असतो किंवा नवीन नॉलेज त्याच्यामधून पुढे येत असतं. ह्याला आपण ॲक्शन रिसर्च म्हणू शकतो किंवा ही एक ॲक्शन रिसर्चची प्रोसेस आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 नंबरचा. विच रिसर्च इज कंडक्टेड जॉईंटली बाय द रिसर्चर्स अँड द प्रॅक्टिशनर. संशोधक आणि व्यवसायी यांनी एकत्रित कोणते संशोधन केले आहे किंवा कोणते संशोधन केलं जातं, यांनी दोघांनी मिळून केलेलं संशोधन कुठलं संशोधन असू शकतं. तर लास्ट क्वेश्चनमध्ये आपण बघितलं की प्रॅक्टिशनर स्वतः जेव्हा प्रॅक्टिस करत करत नवीन नॉलेज येतं तेव्हा तो ॲक्शन रिसर्च असतो. मग इथं स्वतः रिसर्चर्स पण आहे आणि प्रॅक्टिशनर पण आहे. मग कुठला रिसर्च असणार आहे इथे? ॲक्शन रिसर्च, फंडामेंटल रिसर्च, डायग्नोस्टिक्स रिसर्च आणि सोशल रिसर्च. तर फंडामेंटल म्हणजे मूलभूत, जसं की न्यूटनचा लॉ आपण नेहमी फंडामेंटल रिसर्चचं उदाहरण म्हणून घेतो कारण तो आपल्याला सोपा आहे समजायला. बेसिक लॉ म्हणजे फंडामेंटल रिसर्च. डायग्नोसिसमध्ये निदान संशोधन असतं. पण इथे आपल्याला विचारलं आहे रिसर्चर्स आणि प्रॅक्टिशनर दोघंही मिळून संशोधन करतात, म्हणजेच तिथं प्रॅक्टिस करत करतच रिसर्च होणार आहे. म्हणजे तो कुठला रिसर्च असणार आहे आपला? ॲक्शन रिसर्च असणार आहे, कृती संशोधन. मग आपल्या ह्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ए, ॲक्शन रिसर्च, कृती संशोधन. 2 प्रश्न सलग ॲक्शन रिसर्च आले, 2 प्रश्न वेगवेगळे आहेत, कन्फ्यूज करणार आहेत, पण दोन्हीचं उत्तर ॲक्शन रिसर्च आहे कारण दोन्हीमध्ये प्रॅक्टिशनर आणि रिसर्च यांच्या अकॉर्डिंगली जे रिसर्च झाले त्यांना आपण ॲक्शन रिसर्च असं म्हणतो. द बेसिक स्टेप्स इन ॲक्शन रिसर्च. जो ॲक्शन रिसर्च आहे त्याच्यामधल्या बेसिक स्टेपवरून आपल्याला लक्षात येईल की तो रिसर्च कसा कंडक्ट केला जातो. फर्स्ट आहे आयडेंटिफाय द टॉपिक ऑर द इश्यू टू स्टडी. म्हणजे कुठला विषय आहे, आपली समस्या कुठली आहे, ज्याच्यावर आपलं संशोधन चालू आहे ते आपलं निवडणं किंवा आपल्याला क्लॅरिफाय होणं. कलेक्ट डेटा रिलेट टू द चूजन टॉपिक ऑर इश्यू. जो आपण विषय निवडलेला आहे त्याच्याशी आपण जो डेटा गोळा केलेला आहे त्याच्याशी संबंधित तर्क लावायचा आहे. ॲनालाइज अँड इंटरप्रेट द डेटा कलेक्टेड. जो डेटा आपण कलेक्ट केलेला आहे त्याचं विश्लेषण करायचं आहे, इंटरप्रेट करायचं आहे. आणि मग 4 काय आहे? कॅरी आउट द ॲक्शन प्लॅनिंग. म्हणजे जो आपल्याला रिझल्ट येईल तो आपला ॲक्शन रिसर्च रेडी असेल किंवा ॲक्शन प्लॅन असेल की त्याच्यावरती लागू करायचा आहे. विच रिप्रेझेंट द ॲप्लिकेशन ऑफ ॲक्शन रिसर्च रिझल्ट. म्हणजे जो रिझल्ट असेल तो आपला ॲप्लिकेशन असणार आहे. तो स्कीम किंवा जे काय आपल्याला त्याच्यावरती रिझल्ट मिळेल तो आपला ॲक्शन रिसर्चचा फायनल रिझल्ट असणार आहे. तर अशा प्रकारे याचे 10 क्वेश्चन्स 10 कन्सेप्ट आपल्या इथे संपलेले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच टॉपिकवरती MCQs बघणार आहोत कारण सगळे रिसर्चचे टाईप्स आपले कवर झालेले नाही आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये 10 पुढचे किंवा वेगवेगळे टॉपिक आणि कन्सेप्ट फंडामेंटल रिसर्चचे टाईप्स आपण नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये MCQsमध्ये घेणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.